ज्येष्ठ नेते भैयाजी जोशी यांनी मुंबईत राहणाऱ्यांनी मराठी शिकली पाहिजे असे नाही असे वक्तव्य करून मराठी भाषेचा व मराठी माणसाचा अपमान केला आहे। या वक्तव्याचा निषेध म्हणून 7 मार्च 2025 रोजी पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशान्वये शिवसेना नेते, पश्चिम विदर्भ विभागीय नेते खासदार अरविंद सावंत व पश्चिम विदर्भ समन्वयक अरविंद नेरकर यांच्या सूचनेनुसार वर्धा जिल्हा संपर्क प्रमुख रमेश जाधव, माजी राज्यमंत्री अशोक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वर्धा जिल्हा प्रमुख आशिष पांडे यांच्या नेतृत्वात छत्रपती शिवाजी महाराज चौक वर्धा येथे जोशी यांनी केलेल्या कुटील वक्तव्याविरोधात घोषणाबाजी देत निषेध आंदोलन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करण्यात आले। भैयाजी जोशी यांनी केलेले वक्तव्य म्हणजे मराठी भाषेचा व मराठी माणसाचा हा एक प्रकारे अपमानच आहे। त्यामुळे त्यांनी जाहीर माफी मागावी असे मनोगत यावेळी जिल्हा प्रमुख आशिष पांडे यांनी व्यक्त केले। जर अशाच प्रकारे भाजप नेत्यांकडून मराठी भाषा तसेच महाराष्ट्रातील अस्मितेला तेढ निर्माण करण्याचे कार्य यानंतर करण्यात आले तर योग्य समज देण्यासाठी शिवसैनिक रस्त्यावर उतरेल असेही सुचविण्यात आले। या प्रसंगी उपजिल्हा प्रमुख राजेंद्र खुपसरे, रमेश कडू, तालुका प्रमुख सतीश धोबे, संजय पांडे, अनिल गुरव, वर्धा शहर प्रमुख पिलन गांधी, आर्वी विधानसभा संघटक नागसिंग बावरी, आष्टी शहर संघटक विनायक हेडाऊ, तालुका प्रमुख सतीश बोरसे, शेतकरी योद्धा अमोल ठाकरे, राहुल सोनटक्के, अंशुल खंडारे, प्रदीप लोखंडे, सतीश राकडे, आदित्य राकड, मनोज भेंडारे, विष्णू वानखेडे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। भाजपचे नेते कुटील वक्तव्य करून या महाराष्ट्रात समाजात आपसात तेढ निर्माणाचं काम करत आहे आणि आम्ही शिवसेना वर्धा जिल्ह्याच्या वतीनं भैया जोशी जे नेते स्वतःला म्हणतात, कारण की त्यांचाच पक्ष भाजप अभिजात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा म्हणून मोठे मोठे कार्यक्रम घेतात आणि मुंबईमध्ये मराठी भाषेला स्थान नाही असे कुटील वक्तव्य करून या महाराष्ट्रात समाजात तेढ निर्माण करण्याचं काम जे ते करत आहे त्याबद्दल आम्ही त्यांचा वर्धा जिल्ह्याच्या वतीनं निषेध केलेला आहे आणि त्यांना आमच्याला पक्षप्रमुखांचा आदेश आहे म्हणून आज धरणे तरी केले। याच्यानंतर असेच वक्तव्य या भाजप नेत्यांकडून जर वारंवार करण्यात आले तर आम्ही आमच्या हातात जर भगवा झेंडा आहे तर दांडा पण आहे तर आम्ही त्यानुसार त्यांना ती समज देऊ म्हणून हा आज निषेध धरणे आंदोलन आमच्या वतीनं करण्यात आलं। अश्विन शहा, विदर्भ न्यूज, वर्धा।